तालुका अध्यक्ष चेतन भाऊनी काय ते व्यक्त केलं. सर्व महापुरुषांना आज आपण कृष्ण गावामधील ट्रॉफिकचा खूप मोठ्या प्रमाणात बनलेला प्रश्न सर्वसामान्य नागरिकांचे होणारे हाल याच्यासाठी नियंत्रणासाठी आपण आज या ठिकाणी मोर्चा काढलेला आहे. तर मोर्चा काढण्याचं कारण असं की आपण जर कृष्णगावचा पाहिला तर झपाट्याने विकास झालेला आहे, परंतु त्या ठिकाणी पोलिसांचं मनुष्यबळ कमी पडते, ट्रॅफिकचं मनुष्यबळ त्या ठिकाणी कमी पडते. कारण जो टाईमला आपण एखादा सर्वसामान्य नागरिक घराबाहेर पडतो प्रथम तर त्याला त्या ट्रॅफिकला सामोरे जावं लागतं. त्या एखाद्या सामान्य नागरिकाला जर घरावर बसायचं असेल किंवा कुठं एखादं काम असेल तर त्याला पहिल्यांदा या ट्रॅफिकला भिडावं लागतं. त्याचप्रमाणे आपण जर या ठिकाणी आता जर पाहिलं ते अवजड वाहनं कधी कुठल्याही वेळ न पाळता कुठल्याही वेळेला अवजड वाहनं या ठिकाणी वाहत आहे. आपण जर एखादी जर घटना घडली त्याची जर ॲम्ब्युलन्स आली त्या बारक्या वाहनांना बाजूला काढता येतं, ते बाजूला स्टेअरिंग करू शकत, पण या अवजड वाहनांमुळे ती ॲम्ब्युलन्स अडकली जाते. नाकारक एखाद्याचा जीव जाण्याची शक्यता त्या अवजड वाहनांमुळे. तर माझी प्रशासनाला विनंती आपण त्या अवजड वाहनांचा एक योग्यरित्या टाईम ठरवून त्यांना द्यावा. जो टाईम पाळणार नाही त्याची गाडी एकतर सील करा, नाहीतर त्याच्या मालकावर कारवाई करा अशी मी आपणास विनंती करतो. आणि जी परवा दिवशी जी काही घटना घडली रामा गायकवाड त्यामध्ये ज्यांचा मृत्यू झालेला आहे त्या व्यक्तीला त्यांच्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी पोलीस प्रशासनाने प्रयत्न करावे ही आमच्या वंचित बहुजन आघाडी पक्षाच्या वतीने विनंती करतो आणि या ठिकाणी 2 शब्द थांबवतो.